पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. दिमागदार बॉल चाललाय सीमा पार. सातारा ग्रामीण प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याचा पहिला चौकार. कमालीचा फटका पाहायला मिळालाय. अतिशय लिटिल मास्टर वरती ज्या पद्धतीने ऑन दी टो पायांवरती उभे राहिले आणि तदनंतर स्क्वेअर कटचा फटका. बॉल चाललाय सरळ सीमा पार. आला तो चौकार. नेक्स्ट बॉल. बॅट्समन तयार. एका बाजूला स्ट्रायकर जोडीमध्ये दोन आक्रमक फलंदाज. बॉल आला, त्याला सन्मान दिलाय. बॉलने पुन्हा गॅप शोधला. बॉल निघालाय. थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. लागोपाठचा दुसरा मास्टर. थँक्यू. हर्ष बादापुरे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि ते जणू सांगतायत, अरे हर एक मुश्किल से टकराना है मुझको, जो मेरा है ना वो पाना है मुझको, जी जान लगा दूंगा, मैदान के अंदर जो है ना वो मेरा है. और वो ट्रॉफी सातारा ग्रामीण प्रीमियर लीग याची आहे. एका बाजूला हर्ष बादापुरे यांनी हा बॉल वळवण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित प्राप्त होईल. स्ट्राइक रोटेट केला आणि अनावळेवाडीचे नितीन शिंदेना स्ट्राइक वरती आणलेला आहे. नक्कीच आपण पाहिल्यानंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे नितीन शिंदे आणि हर्ष बादापुरे यांची ही जुगलबंदी. पहिल्या षटकामध्ये आपल्याला निलेश सर पाहायला मिळाले. अतिशय जबरदस्त अशी ही लढाई आपल्याला पाहायला मिळाली. आकाश समंतराय हे आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या नावाची चर्चा राहिली आहे, मात्र ते निघालेत. बॅटची कडा घेणारा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागच्या बाजूला. बोर्णे गावचे एक चांगले ऑलराऊंडर आकाश सामंतराय आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये हे नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती घोंगावतंय, चर्चेमध्ये आहे. परंतु कासानीचे हर्ष बादापुरे चांगले फलंदाज आहेत. अनावळेवाडी गावचे नितीन शिंदे चांगले ऑलराऊंडर आहेत. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा आकाश सामंतराय तयार. यावेळेला बॅटची कडा घेणारा बॉल. फ्लाय स्लिपला बॉलची फेकी केली जाईल. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आकाश सामंतरायांची लाजवाब गोलंदाजी. षटक क्रमांक 1 मध्ये धावा खर्च केल्यात अवघ्या 10. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. त्याचबरोबर इथे प्रत्येक चौकारास साडी आणि षटकारा साडी 200 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय अमोल जांभळे संघ मालक यांच्याकडून दिलं जाईल. सन्माननीय बजरंगजी कीर्तत साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचाही पश्चिम जावलीचे खजिनदार आहेत आणि त्यांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. हो, यावेळी भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये. हात लिटिल मास्टर जणू मैदानाच्या आतमध्ये सांगत आहे, अरे खट्याळ मनालाही लागे ही खोटी चाहूल. मैदानाच्या आतमध्ये गाजावाजा होईल आणि येईल का चौकार षटकार? प्रश्नचिन्ह उभे केलेत. निलेश सर, पहिलं षटक कमालीचं षटक पाहायला मिळालंय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचे 2 चौकार आले होते आणि अशा क्वालिटी खेळासाठी आकाश सामंतराय जाणले जातात. ज्या प्रकारचा त्यांनी बॉल टाकला, बॉल टप्पा पडल्यानंतर कट केलेला आहे. कमी वयामध्ये एक चांगलं चर्चेमध्ये आलेलं हे नाव होतं. एका बाजूला नितीन शिंदे वरती बॅटिंग करतायत. हर्ष बादापुरे चांगला खेळ करतायत. 9 बनवलेले आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना चांगला सूर गवसलाय. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्गवरती पर्याय कोणता निवडलेला आहे? गोलंदाजी मार्गवरती वीर मराठा वॉरियर्स बोर्णे या टीम कडून सौरभ देवरे अर्थात मोन्या ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. हे षटक हाताळण्यासाठी यांनी प्रभावित केलेलं आहे. युवा खेळाडू आहेत, चर्चेमध्ये आहेत, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु एका बाजूला अनावळेवाडी गावचे अनुभवी खेळाडू नितीन शिंदे स्ट्रायकर एंडला स्ट्राईक करतील. ओव्हर नंबर 2 च्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड. पहिलाच बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना गुंगारा येतोय बॉल. क्षेत्ररक्षक डीपला बॉल वरती येतील. बॉलची फेकी केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केलाय. बघता बघता फलंदाजांनी 2 धावा या बॉलच्या पाठीमागे नितीन शिंदे आणि टीम अंशिका 11 ने पूर्ण केलेल्या आहेत. सौरभ यांचा चांगला बॉल. 2 धावा खर्च केलेल्या आहेत या बॉलच्या पाठीमागे. नितीन शिंदे यांनी चांगला स्ट्रोक खेळला, परंतु हर्ष बादापुरे 9 वरती बॅटिंग करतायत. मोन्या पुन्हा तयार. लेफ्ट आर्म राऊंड. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अखेरकार बॉलने स्टँडचा भेद घेतलाय. फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची
भुर्दंड मैदानाच्या आतमध्ये येणारा बॉल फ्री हिट आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की आजचा रविवारचा दिवस मेजवानी आहे. आता संध्याकाळचं सत्र दोन्ही टीम. आता फक्त प्रश्न एवढाच आहे, कोण व्हेज खाणार आणि कोण नॉन व्हेज खाणार हा प्रश्न उभा राहिलाय. आणि आता एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. कम्मालीचा क्लीन बोल्डही निलेश सर पाहायला मिळाला होता, मात्र त्याच्यावरती जीवनदान मिळालंय, नशिबाची साथ मिळाली आहे. रिचित वीर मराठा वॉरियर्स बोरने तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. त्यासाठी विनंती, आपण घाई करा. यष्टांच्या पाठीमागे तुम्ही जास्तीचे खेळाडू लावू शकत नाही. त्याचबरोबर एक पारितोषिक आलेलं आहे हर्ष बादापुरे यांच्या बॅटिंगसाठी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. एवन जोडी अरुण बादापुरे आणि अमोल बादापुरे यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे शिवसेना युवासेना प्रमुख नवी मुंबई आदरणीय संजय माने अप्पासाहेब यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये होत आहे. चला मॅचला सुरुवात करा. एका बाजूला घमासान युद्ध अंशिका 11 विरुद्ध वीर मराठा वॉरियर्स बोरने. फायनलचा मेगा फायनलचा थरार. नक्कीच पंचांचा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये गरगर गरगर फिरलंय आणि आता चर्चा होईल. निलेश सर, या बॉल वरती चौकार षटकार काय घडलंय, काळाच्या पडद्याआड दडलंय काय हे पाहावं लागेल. सूर्याने डोंगराच्या आड एका फ्रेम मध्ये 22 यार्ड. या वाहिनीने मात्र हे क्षणचित्र टिपलेत. आमचं कॉम्बॉक्सही दाखवलं जात आहे आणि तदनंतर पहा सर, हा तळपता सूर्य जो आता हस्ताच्या दिशेने चाललेला आहे आणि आता काही वेळाने हळूहळू अंधाराचं साम्राज्य निर्माण होईल मैदानावरती. परंतु पहा, हा सूर्यास्त आहे आणि अनेक बहुधा ठिकाणी आपण पर्यटन स्थळावरती जातो आणि सूर्यास्त पाहत असतो. परंतु आज तुम्हाला 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हने हा सूर्यास्त दाखवलेला आहे आणि सर्वांना हा सूर्यास्त बघायला आवडतो. कारण बराचसा बदल होतो रंगामध्ये आणि कलर्समध्ये आणि ते मनमोहक दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहत आहोत. चला मॅचला सुरुवात करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. नक्की सर, 22 यार्ड या वाहिनीचं कौतुक केलं जाईल, जिथे सातारा ग्रामीण प्रीमियर लीग याच्यासाठी मात्र त्यांनी गेलेली आठोकाठ प्रयत्न मेहनत. सचिनजी शिंदे यांची संपूर्ण टीम इथे लढली आहे. चला, अंपायर्स कॉल विल बी लास्ट डिसिजन. या अगोदरही आम्ही हा कॉल दिलाय आणि पहा पंचांचा हेलिकॉप्टर निलेश सर मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं गेलाय. पहा, आयुष्य आहे ना हे मगरी सारखं जगायचं. ज्यावेळी परफेक्ट झडप मारायची ना त्याच वेळी हालचाल करायची. आता हालचाल करावी लागेल. फ्री हिट ही संधी मिळाली आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. स्ट्राइक एंड वरती हर्ष बादापुरे मेजवानीचा फायदा घेतील का? फ्री हिटचा बॉल गरकन वळवण्याचा प्रयत्न, परंतु इथे हा वाईट बॉल आहे, दिशाहीन आहे, त्याच्यामुळे फ्री हिट कंटिन्यू बसणार आहे. नक्कीच नितीन आहेत मैदानाच्या आतमध्ये. नितीनकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. फ्री हिटचा बॉल, बॉलर तयार. यावेळेला फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. मिड विकेटचे खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत. कॅच पकडले, परंतु बॉलची फेकी तत्परतेने करावी लागेल. रनआउट साठी जातील का? संधी होती, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. बालंबाल बचावले. 2 धावा सहजतेने आता पूर्ण केल्या. नक्की सर, असं म्हटलं आता ना की ठेवा मशाली जपून, अमोशाची रात्र टळली नाही. ठेवा जपून मशाली, अमोशाची रात्र अजून टळली नाही. इथे चूक होतीये आणि पहा, इथे मशाली जपून ठेवावे लागतील. आता मात्र स्ट्राइक एंड वरती नितीन. ओ, यावेळी मात्र कमालीचा फटका, इनसाइड आउट. बॉल चाललाय सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो या स्पर्धेतला क्रॅकिंग चौकार. अनावळेवाडी गावचे नितीन शिंदे काय क्लासिकल अंदाजामध्ये हा फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हरला निघालेला बॉल सीमा रेषा तोडतोय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा नितीन शिंदे अनावळेवाडी यांच्यासाठी हा बॉल होता. 1 धाव पूर्ण केले. धावसंख्या पुढे बघता बघता पुढे सरसावते. 21 वरती 0. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. आता स्ट्राइक वरती आहेत हर्ष बादापुरे. नक्कीच 21 हा आकडा पाहायला मिळाला. शुभ आकडा पाहिला जातो. निलेश सर, अनेक वेळा आपण पाहतो ना गणपतीला मोदक 21 दिले जातात. गुरुदक्षिणा बुवालना आपण 21 रुपये देत असतो. आता मात्र तो काळ राहिला नाही, ही वेगळी बाब आहे. मात्र 21 हा शुभ आकडा नेहमीच पाहिला गेलाय. 1.4 बॉलचा खेळ संपलाय. तत्पूर्वी या ठिकाणी पारितोषिक आलंय. नितीन शिंदे 3 चेंडू 3 षटकार जर लगावले तर सन्माननीय भरत माने यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची उधळण. यावेळेला फटका जबरदस्त आहे. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. हर्ष बादापुरे यांचा एक लाजवाब फटका सीमारेषा पलीकडे. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. बॉल सीमा पार. षटकार.
त्याचबरोबर ज्यांचं आगमन सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये होत आहे, शिवसेना युवा सेना प्रमुख नवी मुंबई आदरणीय संजय माने साहेब अर्थात आप्पासाहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने आप्पासाहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, इथे चूक झाली आहे. डायरेक्ट हिट स्ट्राईक एंड वरती करत असताना पंच काय कॉल देत आहेत, तर इथे धावा घेतल्या गेल्यात एक. या एका धावेने 2 ओव्हरचा खेळ 14च्या व्हाईट बॉल कॉल आलाय का? येस, व्हाईट बॉल असा कॉल आलाय. एक्स्ट्रा रन निलेश सर इथे अंकित केली आहे आणि 2 ओव्हर अजूनही पूर्ण झाले नाहीत. मोन्या याच्यावरती 5 बॉल पाठीमागे 17 धावा. थोडस महागडं षटक, फायनलचा हा थरार. ओसंडून धावा त्यांनी खर्च केल्या. या ओव्हर मध्ये आक्रमण केलंय. या शेवटच्या बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, पकडली कॅच. शेवटच्या बॉल वरती होतोय पहिल्या विकेटचं पतन. 80 धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि वीर मराठा वॉरियर्स या टीमने पहिलं सुयश प्राप्त केलंय. प्रेडिक्शन केलं जाईल आणि आता कोणती टीम विनिंग चान्सेस दाखवते. वीर मराठा वॉरियर्स युट्यूब वरती जावा, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे तुम्ही तुमचा एक्झिट पोल वरती मत दर्शवू शकता. वीर मराठा वॉरियर्स विनिंग चान्सेस 65% आणि अंशिका 11 35%. हा पोल आपल्याला एक्झिट रोड पाहायला मिळाला. निलेश सर कशा पद्धतीने पाहता या एक्झिट पोल कडे? जे प्रेक्षक या वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या प्रेक्षकांचा हा पोल आहे, परंतु सर्व काही जे अवलंबून आहे ते तुमच्या खेळाच्या सादरीकरणावरती अवलंबून आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांमध्ये प्रेक्षकांनी या प्रकारची ही भविष्यवाणी वर्तवलेली आहे की बाबा अमुक संघ जिंकेल, परंतु आता बदल झालेला आहे. अंशिका 11चा पोल आता वाढत चाललेला आहे. एका बाजूला आता 50 पार हाही पोल गेलाय, म्हणजे 50-50. वीर मराठा वॉरियर्स 53 आणि अंशिका 11 49, म्हणजे 50-50 हा पोल तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतोय. 29 वरती 2 षटकांच्या अखेरीस नक्कीच 29 धावा धावफलकावरती. न्यू बॉल इन अडॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3रं षटक. सतीश द बॉल इन अडॅक्शन मध्ये ऍज अ आयकॉन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ओव्हर द विकेटने हा बॉल. हर्ष बादापुरे साडी चर्चा रंगली गेली आहे. त्याचबरोबर आपण एक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आणि त्याचबरोबर विराज 11चे संघ मालक आदरणीय आमचे बजरंग दादा कीर्त यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान आपण सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने करूया. आणि हा बॉल पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी. बॅटिंग करताना फलंदाज हर्ष बादापुरे यांचा क्लासिकल अंदाजामध्ये ठोकलेला टेनिस बॉल क्रिकेटची बैठक षटकार. त्याचबरोबर आपण एक सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा चे खजिनदार बजरंग दादा किर्दत. विराज 11 हा जो संघ आहे पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन झाला होता आणि त्या संघाचे संघ मालक बजरंग दादा किर्दत यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. बजरंग दादा किर्दत हे काशे सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान आपण सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने सन्मान चिन्ह देऊन मायेची उपदारशाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय. परंतु हा आणखीन एक बॉल, आणखीन एक तडाका, लागोपाठचा 2रा बॉल सीमारेषा पलीकडे चाबूक स्ट्रोक षटकार. मास्टर पहा इथे 3 चेंडू 3 षटकार. नितीन शिंदे यांनी जर लगावले तर भरत माने यांकडूनही 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र आता हर्ष बादापुरेंसाठी कॅश प्राइज आहे. 2 आलेत, 1 आला ना तर सन्माननीय अरुण बादापुरे यांकडून यावेळी उडवला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, काचकारी केला. इथे चुकी झाली आहे. उत्कंठा होती मैदानाच्या आतमध्ये आणि उत्कंठा शिगेला पोहोचत असताना पहिला ब्रेक थ्रू इथे मैदानाच्या आतमध्ये लागलाय तो 41 या आकड्यावरती.
हर्ष बादापुरे 27 धावा बनवून आता आउट होऊन माघारी येत आहेत. 9 बॉल त्यांनी फेस केले. तिसऱ्याही बॉलवरती मोठा फटका खेळायला गेले. एक पाय पुढे काढला होता. 2 पायांच्या मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आणि क्षेत्ररक्षकाने वेल जज कॅच पकडला. हाच तो खेळाडू आहे ज्याने प्रभावित केले गोलंदाजी करताना आणि फलंदाजी करताना आणि क्षेत्ररक्षण करताना. हर्ष बादापुरे निराश होऊन जड पावलांनी येतील माघारी. आता मात्र नवीन फलंदाज येत आहेत. नाव आहे नागेश. आकाश सामंतरायने कॅच सुंदर पकडला. मात्र हा बॉल ओहो यावेळी भन्नाट वेग. मात्र बॉल चाललाय आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांनी सांगितलंय की वाईट बॉल आहे आणि वाईट वेळ ही येईल वाईट बॉल हाताळल्यानंतर. दिशेवरती नियंत्रण या बॉलच्या पाठीमागे ठेवावं लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. 3 बॉलच्या पाठीमागे सतीश जांगळे यांनी 13 दिलेले आहेत. 3 बॉल चांगले टाकावे लागतील. एका बाजूला नागेश शेडगे पारांबे. खोलवर टप्प्याचा असणारा हा बॉल. क्षेत्ररक्षक आहे समोरच्या बाजूला. बॉलवरती येतील. बॉलची फेकी करतील. एक सिंगल धाव याही बॉलच्या पाठीमागे पूर्ण होते. नक्कीच अतिशय सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्येला भर दिली आहे. धावसंख्या 43 या आकड्यावरती. वीर मराठा विन द टॉस अँड सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट हे पाहायला मिळालं. म्हणजे स्ट्रॅटर्जीने ते निघालेत मैदानाच्या आतमध्ये. सतीश पुन्हा एकदा यावेळी पहा थोडीशी जागा बनवली. तदनंतर मात्र कवच आणि सिप कव्हर मध्ये खेळून काढलेला हा फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे प्रोडक्शन दिलं गेलंय आणि धावत संख्येला भर मिळाली आहे. धावत संख्या वाढली आहे. ती 1 ने ती जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. बजरंग दादा कीर्तनच्या सोबत संपूर्ण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कमिटी आहे. फोटो टिपत आहे आणि त्यांनाच आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. एका बाजूला हा बॉल डॉट आलेला आहे. बजरंग दादा कीर्तनच्या सोबत ही संपूर्ण कमिटी आहे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची. आपण सर्वांनी पाहिली मुख्य स्क्रीनवरती. एका बाजूला आता षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरील 44 धावा 2 गडी बाद 3 षटकांच्या अखेरीस. चला काही करा. टीम बोरने तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. सीमारेषे लगत आहेत उभे राहून ही संपूर्ण स्पर्धा आणि मॅचचा आढावा घेत आहेत. कुणाला बसायला जागा मिळाले ते बसलेले आहेत. काही दगड आहेत त्या दगडांवरती बसून ही प्रीमियर लीग प्रेक्षक पाहत आहेत. कोणी मोबाईलमध्ये बिझी आहे, कोणी व्हिडिओ काढतंय. म्हणजे या कोणी IPL ची मॅचही बघत असेल आणि ही प्रीमियर लीग बघत असेल. अशा प्रकारचा आढावा आपण 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून घेतला. शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ बाकी. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वैभव आलेत. वैभवकडे नजरा वळवल्या. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून या गोलंदाजाकडे नेहमीच पाहिलं गेलंय. ज्याने मात्र पिसानी गावचा हा सितारा लयलीला केली आहे. स्ट्राईक एंड वरती आहेत ते साहिल देवरे आणि वैभव गोगावले. डेथ ओव्हर मध्ये आलेत राऊंड विकेटने. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांचं बोट आकाशाकडे. अंशिका 11 ला धक्का क्रमांक 3रा. दैवडचे साहिल देवरे माघारी. लीग पर्व क्रमांक 1 गोलंदाज निघालेत. हो यावेळी मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्या फॉलो थ्रू मधून गोलंदाज जातील आणि कॅरी करतील. धावसंख्येला 1 वरती रोखलाय. 45 ही धावसंख्या. निलेश सर 3.2 चा खेळ संपलाय. कार टार्गेट सेट करेल टीम. अंशिका 11. परंतु एका बाजूला चांगली गोलंदाजी वैभव गोगावले करतायत. 2 बॉल टाकलेले आहेत. 1 धाव दिली. गडी गारद केला. पुढचा बॉल. यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धाव घेतले. त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो झालाय. रनआउटची संधी. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन अभिषेक.
एका बाजूला आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक. वैभव गोगावले यांनी अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली हे षटक जबरदस्त हाताळलेलं आहे. फार कमी धावा या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत. अखेरकार हा बॉल वळवण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला खेळाडू सहजरित्या बॉलच्या खाली आले आणि आणखीन एक फलंदाज माघारी आलेला आहे. तू चल मैं आया. शिल्लक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला डाव मेगा फायनलचा मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. बॉलर तयार. राऊंड द विकेट टाकलेला बॉल पाठीमागच्या बाजूला फ्लाय स्लिपला खेळाडू आहेत. बॉल उचलतील टाकतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. गोलंदाज वैभव गोगावले अतिशय चतुर गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पहा. शरीराचा धरगच्च बांधा आहे त्याच्याकडे. वेल फिटनेसही आहे. मात्र गोलंदाजीमध्ये एक वेगळी धारही आहे, लय आहे आणि कॅपेबल आहे तो गोलंदाजीसाठी. स्पिन गोलंदाज आहेत आणि ज्या प्रकारे या बॉलला आता लालसा दिली आहे. बॉल निघालाय फाईन लेगला आणि अखेरकार या बॉल वरती मिळतील 80 ला धावा 4. या डावाची सांगता केली आहे चौकाराने. प्रथम बॅटिंग करताना 80 ने बनवलेल्या आहेत धावा. 51 धावा आता वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमला बनवायच्या आहेत धावा. 52 येणारे बॉल 24.
मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि सतीश ही जोडी आली आहे. पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. अतिशय जबरदस्त अशी मॅच पाहायला मिळेल. 52 धावांचं टार्गेट टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळालं. चर्चा राहिली आहे या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया पाहिली ना तर थोडासा उसळी घेणारा बॉल हा फॉली केला आणि त्याला मात्र सरळ लॉंग लेग मध्ये पाठवून दिलाय. सीमारेषे पार आला तो चौकार. या चौकाराने मात्र मॅचची सुरुवात केली आहे. बेधुंद ही मॅचची सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज संदीप, गोलंदाज निघालाय. ओहो, यावेळी भन्नाट वेगावरती स्वार झालाय. कमालीचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये इन कटर बॉल पाहायला मिळाला. निलेश सर काय सांगाल? संकेत जाधव यांची गोलंदाजी बेधुंद होत आहेत. निश्चित एक चांगला बॉल होता. उजव्या स्टीच्या बाहेरचा हा बॉल होता आणि शरीरापासून दूर ठेवला होता. आला तो डॉट बॉल. एका बाजूला संकेत जाधव सारखं कडवाडीचे आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. पहिला बॉल त्यांचा मागणा होता परंतु दुसरा बॉल चांगला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा संकेत निघालेत. हो, हाफ ट्रॅकर बॉल त्याला ऑन साइडला खेळलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव घेतली आहे. चपळतेने घेतली आहे. या धावेकडे नजरा वळवल्या गेल्यात संकेत जाधव यांच्या अगेन्स्ट. अतिशय सुंदर कॅटेगरी पाहायला मिळाल्या. 5 धावा धावफलकावरती. एका बाजूला संदीप कदम यांनी डावाची सुरुवात अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल केली. चौकाराने या इनिंगला सुरुवात केली. 5 वरती बॅटिंग करतायत. सतीश जांगळे आता स्ट्राईक वरती पहिल्यांदा येतील आणि बॉल क्रमांक आता 4. संकेत जाधव यांचा प्रगती पथावरती आहे. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने गोलंदाज निघालेत. हो, यावेळी मात्र पहा इथे अतिशय जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सतीश जांगळे यांनी देखील आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात या चौकाराने केलेले. शरीरापासून दूर असणारा बॉल चाबूक स्ट्रोक खेळला आणि बॉल पाठवला सरळ वाईड स्टिप मिड विकेट सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी. दोन्ही फलंदाजांनी शैलेश सर आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात चौकाराने केली. धावसंख्या 9. 4 बॉलच्या समाप्तीनंतर बॉल क्रमांक 5 आता प्रगती पथावरती. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने. ओहो, यावेळी मात्र तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. स्मेल डिलिव्हरी. या बॉलचा स्मेल या गोलंदाजाने चाखवलाय या फलंदाजाला. अपड बारचा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर अगदी डोळ्यांच्या समोरून इष्टरक्षका दिशेने गेला. टप्पा पडल्यानंतर उसळणारा अगदी डोळ्यांच्या समोरून इष्टरक्षकाच्या हातामध्ये सिरवला हा डॉट. शेवटचा बॉल. यावेळी हलक्या हाताने टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला. सरळ सीमारेषे पार मिळतील धावा 4. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार. शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि युक्तीचा वापर करत बॉलला फक्त दिशा दिली. बॉलने गॅप शोधला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. धडपडले परंतु बॉलला अडवू शकले नाही. हे एफर्ट्स आहेत आणि तुम्हाला या प्रकारचे एफर्ट्स द्यावे लागतात कारण ही तळमळ असते की आमचा संघ जिंकला पाहिजे आणि त्यासाठी हा सर्व हट्टा सुरू आहे. नक्कीच इथे हा अट्ट्यास पाहायला मिळाला. प्रत्येक जण मात्र झगडतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच म्हटलं आता ना की देवाने तर सगळ्यांना हिरा म्हणून जन्माला घातलाय. मग जो जास्त घासेल ना तो जास्त चमकणार आहे आणि हा थरार पाहायला मिळालाय. सूरज गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहा इथे चर्चा होतीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नितीन आहेत. नितीन यांची चर्चा होईल. हो, यावेळी मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज. पहा ही गोलंदाजी जादू आहे जिथे नितीन शिंदे यांनी मात्र दाखवली आपली गोलंदाजी. पहा सर हा बॉल. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत आणि घनसोली कॉलनीचं क्रिकेट त्यांनी नेहमीच चांगलं खेळलेलं आहे. आज सातारा ग्रामीण प्रीमियर लीग खेळतात डावखुरे हाताचे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. बॅट्समनला फॉलो केलं हे महत्वाचं आहे. तुम्हाला वाचन करावं लागतं आणि ते वाचन त्यांनी केलं. रीड केलं आणि बॉल जसं फलंदाज शफल झाले तसंच टाकला. हो, यावेळी मात्र ऑन साइडला मिड विकेटला प्रोडक्शन दिले गेले. थोडंसं डीप मध्ये आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन पाहायला मिळाले. प्रोडक्शन आले त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली आहे. वेल जज पाहायला मिळालाय निलेशचा. निश्चित या बॉलच्या पाठीमागे सावधरित्या खेळलेला फटका एकच धाव मिळवून देतो आणि सध्याच्या घडीला वीर मराठा वॉरियर्सने काय केलंय की संयमाची भूमिका घेतलेली आहे आणि संदीप कदम आणि सतीश जांगळे संयमाने बॅटिंग करतायत. नितीन शिंदे तयार. क्रुशियल मोमेंट या मॅचचा.
हो यावेळी पुन्हा एकदा प्री प्लॅनिंग केलं गेलंय. थोडंसं प्री माइंडेड फटके खेळण्याचा त्यांचा मनसुबा राहिलाय. अगोदर ठरवून खेळण्याचा प्रयत्न आहे. जिथे ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर येत आहेत तदनंतर हा फटका खेळण्याचा त्यांचा मनसुबा, एक वेगळीच शैली पाहायला मिळाली आहे. आणि नितीन शिंदे तुम्हाला ती मुभा देणार नाहीत, कारण या अगोदर देखील आपण चर्चा केली, उल्लेख केला की फलंदाजाला ते रीड करतायत आणि जशी फलंदाजी हालचाल होती तसे बॉल टाकतायत. येस, नॅचरल अँगलही आहे त्यांचा लेफ्ट हँडर बॉलर. आणि पहा यावेळी मात्र ऑन साईडला खेळलाय जो काऊ कॉर्नर थोडंसं वाईडिश आहे. त्या ठिकाणी येतील, कॅरी करतील आणि एकच धाव निलेश सर मिळाली आहे. चर्चा होतीये 15-37चं इक्वेशन इथून पुढे आहे. समीकरणामधलं अंतर वाढत चाललेलं आहे. सतीश जांगळे यांनी प्रयत्न हाच केला होता की मला शफल व्हायचा आणि मला फटके ऑन साईडला खेळायचे, परंतु त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. बॉल क्रमांक 4 नितीन शिंदे, अनावळेवाडी पुन्हा तयार. हो यावेळी पहा गिरकी घेतली, फिरकी घेतली मैदानाच्या आतमध्ये. क्यू पडे हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में, हे सांगत असताना नितीन शिंदे इन ऍक्शन मध्ये कमालीची गोलंदाजी. परंतु एका बाजूला फलंदाजांनी जो खेळ पहिल्या ओव्हरमध्ये केलेला आहे त्याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. हा एक डॉट आला, पण टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर जाणारा बॉलला कट केलेला आहे, आला तो डॉट. ओहो यावेळी मात्र कम्मालीचा फटका, आग का गोला, अरे उछल कर बोला, हा आहे ना तो षटकार, राचा टोला, आला तो क्रॅकिंग षटकार. एका बाजूला मोठा टोला आला आणि संदीप कदम यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला. हा तो फटका होता. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल गरकन वळवला आणि या बॉलच्या पाठीमागे धावा मिळाल्या तब्बल 4. समीकरणामध्ये झाला बदल. आता इथून पुढे 6 हा षटकार आहे आणि इथून पुढे 21 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 13 बॉल 31 ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं ना, लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है. अरे लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है. इथे यस चर्चा राहिली, ओव्हर समाप्त होते. यस आणि 12 बॉल आणि 31चं समीकरण आलंय. 12 बॉल आणि 31चं समीकरण. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती न्यू बॉल. हो याही वेळी या पठ्ठ्याने सांगितलंय, अरे वाडा कोणाचाही असो, राडा फक्त माझ्या नावाचा. नाव आहे सतीश. यांनी मात्र ठोकलाय आणखी एक विध्वंसक षटकार. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने रचा एक बडा इतिहास. आणि हा खेळलेला एक मोठा फटका सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावींसाठी चाललाय. आशा पल्लवित केलेल्या आहेत वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमच्या. सतीश जांगळे आणि संदीप कदम ही जोडी तळ ठोकून बसली आहे. साहिल देवरे दैवड तयार, बॉल क्रमांक 2 घेऊन. विश्वासाने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. साहिल देवरे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. असं म्हटलं आता ना, ठोकरे खाता हूं, शान से चलता हूं, खुले आसमान के नीचे सीना तान चलता हूं, मुश्किलें तो आएंगी जी जान से मगर मैं लढूंगा. हो यावेळी मात्र पहा बॅकफूट वरती गेले, क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू अलॉंग द कार्पेट सरळ चाललाय सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. सतीश जांगळे यांचा एक कलात्मक फटका, कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून खेळलेला फटका. काय फटका होता. बॉलने गॅप शोधला, बॉल सीमारेषा पलीकडे फरार झाला. रन्स या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. 4 धावसंख्या आता भरारी घेते आणि जाऊन पोहोचले आता 31 वरती. 10 बॉल बनवायचे आहेत विजयासाठी 21. हाय व्होल्टेज मुकाबला, क्रुशल मोमेंट. 10 बॉल 21 ची गरज आहे. टेन्शन वाली मात्र आता चर्चा रंगली गेली आहे. साहिल यांच्या अगेन्स्ट रणनीती काय असेल. सतीश जे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आहेत. चर्चा राहिली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत ओव्हर द विकेटने. ओहो यावेळी पहा इथे बॉडी लाईन गोलंदाजी बीट केलाय. डॉट बॉल कॉलिंग आलाय. साहिल देवरे यांनी चांगला बॉल टाकलेला आहे. पहा अशाच एखाद्या बॉलने गोलंदाजाचं मनोबल वाढतं आणि टप्पा पडल्यानंतर पहा अंगाला भेदणारा बॉल आहे. पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते आणि आत्मविश्वास आपल्यामध्येच असतो, त्याला साथ घालावी लागेल. साहिल देवरे यांनी ते या बॉलच्या पाठीमागे केलं. 9 बॉल 21 ची गरज. 9 बॉल 21 हे समीकरण समोर आलंय. सतीश मैदानाच्या आतमध्ये आता क्रुशल मोमेंट आहे. असं म्हटलं आता ना, क्या रखा है तिल तलवार में, धार तो होती है मर्द के वार में. वार करावा लागेल.
ओहो यावेळी उडवला, लॉफ्ट केला, रुख हवाओं के बदलते हैं मगर हम तो वो पत्थर है जो हवाओं को भी चीर देते हैं. इथे चिरला, चेंडू पाठवलाय सरळ सीमा रेषे पार, आला तो षटकार. सतीश जांगड्यांचा पॉवरफुल फुल होता आणि बॉल सरळ सीमारेषा पलीकडे गोल झाला. 6 धावांसाठी हा पुढील बॉल. ओहो अनादर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. या पठ्ठ्याने सांगितलंय अरे कैसे तुटेगी काबिलियत की बाटली है हमारी, महफिल तुम्हारी और चर्चा हमारी, यही तो है क्वालिटी हमारी. क्वालिटी षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय या पठ्ठ्याने. 7-9 ची मॅच. एका बाजूला सतीश जांगड्यांचा आक्रमण हल्ला आपण पाहत आहोत. प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे. रातों की रानी नशे में चूर है, अब कौन कहता है फासला दूर है. आणखीन एक बॉल त्या दिशेने पाठवलाय आणि याही बॉल वरती मोहर लागली आहे. सतीश जांगडे धडाकेबाज बॅटिंग धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने सोडली आपल्या खेळाची छाप. कम्मालीचा फटका पाहायला मिळालाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता चर्चा रंगले. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि बनवायचे आहेत 6-3 ची मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. निलेश सर चर्चा राहिली आहे. आघाडीला आलेली ओपनिंगची ही बीट पाहायला मिळाली. 49 नो लॉस. केळवलीचा सतीश जांगडे आज केळवली गावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये त्याने पिटलेला आहे. सतीश जांगडे 37 वरती बॅटिंग करतायत. काय कमालीचा खेळ केलेला आहे. समीकरण एका बाजूला बदललंय. हर्ष बादापूर एक मोठी उमेद आहे. एका बाजूला 80 का 11 चे ऑलराऊंडर आहेत. रवी दादा पोपळे उद्योजक सांबरवाडी यांच्या वतीने सतीश जांगडे यांच्या बहारदार खेळीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. त्याचबरोबर गणेश भगत यांच्या वतीने घाटवण 500 रुपयाचं कॅश प्राइज. 6 बॉल 3 ची गरज आणि अखेरकार या बॉल वरती विजयाचा कळस रवणारा फटका खेळलाय. कदमों को रुकना मंजूर न था, राहे और भी तो है, तय करना है तू क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचा सफर जिंकलाय वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमने. संघ मालक सुशांत कदम, अनिल कदम आणि सूर्यकांत कदम यांची ही टीम सेलिब्रेट करते हो. इथे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई आयोजित माननीय नामदार श्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले पुरस्कृत सातारा ग्रामीण प्रीमियर लीग फायनलच्या थरारामध्ये अंतिम विजेता टीम वीर मराठा वॉरियर्स बोरणे टीम द फायनलिस्ट विनर द चॅम्पियन टीम सेलिब्रेशन. येऊ दे एक गाणं आमच्या चॅम्पियन साठी.